नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मी गायत्री फुगे बोलते. तुमचं सर्वांचं स्वागत करते. सध्या मी आहे नाशिकमध्ये. नाशिक जिल्हा परिषद जे कार्यालय आहे तिथे नुकतंच गणपती बाप्पाचं स्वागत हे झालेलं आहे. बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मोठ्या जल्लोषात वाजत गाजत बाप्पाचं हे सगळं आगमन झालं. सगळे जे कर्मचारी आहेत ते देखील उपस्थित आहेत. तुम्ही इथे पाहू शकता आणि मोठ्या संख्येने कर्मचारी आहेत. तेवढाच उत्साह आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की बाप्पाची मूर्ती ही किती सुंदर आहे. अगदी छान पद्धतीने बाप्पाची मूर्ती आहे. त्याचबरोबर रांगोळी डेकोरेशन सगळं एकदम खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि खूप छान संपूर्ण सजावट केलेली आहे. सो आपण आता इथले जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सोबत देखील बातचीत करूया. काय सांगाल, एकंदरीत नुकतंच बाप्पाचं आगमन झालंय, कसा उत्साह आहे, कसा आनंद आहे? नमस्कार. मी सर्वप्रथम आमच्या जिल्हा परिषद सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. मी सागर गांगुडे, जिल्हा परिषद गणपती उत्सव समितीचा अध्यक्ष. यावर्षी आमचं सार्वजनिक गणपती जिल्हा परिषदेचं 30वं वर्ष होतं. दरवर्षीप्रमाणे आम्ही मोठ्या उत्साहात जिल्हा परिषदेची खरी ओळख ही मिनी मंत्रालय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. यावर्षी सुद्धा आम्ही जिल्हा परिषदेमध्ये बाप्पाचं आगमन अतिशय ढोल ताशांच्या फटाक्याच्या गजरात एकदम आनंदाच्या उत्साहात मोठ्या जल्लोषात आम्ही गणपती बाप्पाचा आनंद यावेळेस ठिकाणी साजरा केला आहे. आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपकजी पाटील साहेब यांच्या हस्ते आम्ही प्राणप्रतिष्ठा देखील केली आहे. तसेच आम्ही दरवर्षीप्रमाणे मिनी मंत्रालय जिल्हा परिषद या नावाने ओळखलं जातं. यावर्षी देखील आम्ही महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे 10 दिवस आयोजन केलेले आहे. तसेच आम्ही रांगोळीच्या माध्यमातून ज्या आमच्या रांगोळी काढतात त्या प्राजक्ता खरोटे मॅडम या दरवर्षीप्रमाणे रांगोळीचं अष्टविनायक दर्शन आम्ही या ठिकाणी साकारले जाणार आहे. त्याच्यामुळे भाविकांना त्याचा सुद्धा आनंद लाभ मिळणार आहे. आणि मी यावर्षी बाप्पाच्यांनी एकच प्रार्थना करेल की आमची जिल्हा परिषद अशीच उत्तरोत्तर प्रगती हो. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांची जी काही एक प्रामुख्याने मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन योजना ती लवकरातल्या लवकर आम्हाला. त्याचबरोबर इथे ना सुंदर पद्धतीने रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे मयूरेश्वर. आणि मला जसं समजलं की दररोज वेगवेगळी रांगोळी काढली जाणार आहे. काय सांगाल, म्हणजे अगदी छान रांगोळी काढली आहे तुम्ही. दर दिवशी अष्टविनायकचं दर्शन करणार आहोत. गावांप्रमाणे रांगोळी काढणार आहोत. गणपतीची अष्टविनायकची यात्रा असते ना, तशी मग थोडीशी रांगोळीतून आम्ही दाखवणार आहोत. आणि सर्वप्रथम सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या सर्वात शुभेच्छा. सो या ताई आहेत, यांनी ही रांगोळी काढलेली आहे आणि दररोज वेगवेगळे बाप्पा म्हणजे अष्टविनायक जे बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घडवण्याचा ते त्यांच्या मार्फत त्यांच्या कलाकुसरीतून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित पवारसह मी गायत्री फुगे, नाशिक.